मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जे ब्लाऊज शिवून जे कापड उरतात ना ब्लाऊज पीसचे, त्याचा सुंदर असा उपयोग बघणार आहोत। या ठिकाणी आपण बघा एक भांडं घेतलेलं आहे, एक सर्कल आखून मार्किंग करून घेतलं आहे आणि एक छोटं पण सर्कल बघा काठावरती करून घेतलं आहे आखून। नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोठा पण सर्कल कट करून घेऊ आपण। अगदी टाकापासून टिकाऊ आयडिया आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर बघा दोन्ही पण सर्कल आपले कट झाले आहे आणि जे उरलेलं कडाचं कापड आहे बघा ते आपण या ठिकाणी त्याचे चौकोन कट करून घेतले आहे। 4-4 इंचाचे चौकोन कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपले चौकोन बघा कट करून घेतले आहेत मी। या ठिकाणी असे फोल्ड करायचे, असे त्रिकोण तयार करायचे आपल्याला याचे। नंतर बघा दुसरं एक ब्लाऊजचं कापड उरलेलं आहेत ना, अशी पट्टी आपण कट करून घेऊ 4 इंचाची। हे थोडंसं कमी आहे 4 इंचाला, पण मग तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही मोठं घेऊ शकता बघा रुंदीला। 4 इंचाचं असं कट करून घ्यायचे बघा। ते लहान लहान तुकडे आहेत ते आपण जॉईंट करून घेऊया अशा पद्धतीने। बघा पट्टी आपण कट करून घेतल्या आहे, तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते। अगोदर आपण बघा हे त्रिकोण कट केले चौकोन, ते फोल्ड करून असे शिवून घ्यायचे आपल्याला त्रिकोणमध्ये। चला तर या ठिकाणी बघा आपले हे आहेत ना त्रिकोण आपण स्टिच करून घेतला आहे, एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलं आहे। आता जो छोटा सर्कल आहेत ना तो घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्या खालती बघा हे त्रिकोण आहेत ना एकदम गोलाकारमध्ये ठेवायचे आहे। तुम्ही या ठिकाणी थोडंसं वेगळं कापड घेतलं तर छान दिसेल अजूनच। नंतर वरून बघा आपण हे गोल्डन कलरची लेस जॉईंट करून घेतली आहे, डबल शिलाई मारून घ्यायची बघा। सुंदर असा आपला हा पॅच तयार झाला आहे। नंतर मोठा सर्कल घ्यायचा आहे, दोन्हीचा पण सेंटर काढायचा, मध्यभागी सेंटरला बघा त्रिकोणवरती शिलाई मारून घ्यायची आपण अशा व्यवस्थित अशा पद्धतीने। आता या पट्ट्या आपण जॉईंट करून घ्यायच्या, डबल फोल्ड करायची आपण पट्टी। नंतर याच्या प्लेट पाडून घ्यायच्या बघा अशा जवळजवळ फ्रिल तयार करून घ्यायची आपल्याला। आता जो मोठा सर्कल आहे त्याच्यावरती बघा अशी उलटी ठेवायची आणि शिलाई मारायची पूर्ण राऊंडमध्ये। ही थोडीशी पट्टी कमी आली, परत जॉईंट दिला आहेत मी अशा पद्धतीने। बघा आपलं आहेत ना पूर्ण फ्रिल आहे ती जॉईंट झाली आहे। नंतर त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता याच्यावर तुम्ही बघा कडेने लेस वगैरे पण जॉईंट करू शकता, पण मी काही लावले नाही। तर कसा वाटला तुम्हाला हा ताटावरचा रुमाल नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।